ज्यांचे नाव स अक्षरावरनं सुरू होते. जाणून घेऊया साधारणतः ह्या व्यक्तीचा स्वभाव कशा पद्धतीने असतो. मेल असो किंवा फिमेल असो, यामध्ये स्वभाव असे असतात. स अक्षर म्हणलं की ते शनीच्या राशीमध्ये येतं, म्हणजेच कुंभ राशीमध्ये येतं. शनीचा अंमल त्या राशीवरती, त्या व्यक्तीच्या स्वभावावरती तुम्हाला दिसून येतो. त्यामुळे शनी राशीस्वामी असल्यामुळे मग ते शिस्तप्रिय, न्यायप्रिय, जिथे जिथे अन्याय होतो त्या अन्यायाच्या, ज्याच्यावर अन्याय होतोय त्याच्यासोबत उभे राहणारे, असं त्यांचा स्वभाव असतो. तसे मेहनती, चिकाटीने पुढे जाणारे असतात. कारण की शनी म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्टीला मेहनत आलीच, तर प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना मेहनत करावी लागते. तसे विचारशील असतात. कुठल्याही गोष्टीचा मुळापर्यंत खोल जाऊन विचार करतात, विचारपूर्वक निर्णय घेतात. एखादी जर त्यांनी जबाबदारी घेतली तर ते पूर्णपणे पार पाडतात. तसे शिस्तप्रिय असतात. कुंभ राशीजवळ राहायचं म्हटलं की थोडंसं जरा लोकांना हेच होतं, कारण की शिस्त आली ना, आणि शिस्त म्हणली की कुणालाही ती नकोच असते. नुसतं वरवरच्या बोलण्यापेक्षा कर्माला महत्त्व जास्त देतात. त्याचप्रमाणे गुप्त स्वभाव, त्यांच्या स्वभावामध्ये एक गुप्तता असते. काही गोष्टी त्यांच्या आयुष्यातल्या सिक्रेट ठेवायला त्यांना खूप आवडते. जीवनाला संघर्ष आणि आव्हानं यांना ते नेहमीच ते स्वीकारतात आणि तेच त्यांना शेवटपर्यंत जाते. कधी कधी हट्टीपणा त्यांच्या स्वभावामध्ये तुम्हाला जास्त दिसतो. नात्यामध्ये गंभीरता दिसते. पटकन लोकांना वाटणार पण नाही की ही व्यक्तीला मनातून प्रेम असतं, पण त्यांना दाखवायचा त्यांचा स्वभाव नसतो. हे लक्षात ठेवा. निष्ठावान असतात, स्थिर असतात. एखाद्याच्या सोबत जर उभे राहतील तर शेवटपर्यंत राहतील. एकदा शब्द दिला की ते पूर्ण करतील, अशा स्वभावाचे असतात. प्रेम आणि या गोष्टीमध्ये त्यांचं कसं आहे, जर करतील तर मनापासून करतील आणि शेवटपर्यंत साथ देतील. वरवरचं प्रेम, टाइमपासचं जीवन त्यांना आवडणार नाही. त्यांना कृतीला महत्त्व देणारे. करिअर आणि याच्यामध्ये म्हणाल तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा ही लोक खूप, कारण बुद्धिमान असतात, दिसतील. शिक्षक, न्याय, जिथे जिथे कायदा कानून, अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला ही लोक दिसतील. भाग्यांक जो आहे त्यांचा तो 8 आहे. निळा, डार्क निळा किंवा करडा, राखाडी किंवा ग्रे कलर म्हणतो आपण, तो त्यांचा असतो. भाग्यवार त्यांचा जो आहे, लकी डे म्हणतो, तो शनिवार असतो. नीलम रत्न त्यांच्यासाठी हे फलदायी असते, पण ते गुरूंच्या सल्ल्यानुसार घालावे, ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार घालावे. तुमच्याकडे पण आहे का कुणी असे स नावाचे?